तुमचे नाव काय? आपले नाव माधव गोविंद आहे. काय करतो? आपले वडील देवराष्ट्रेच गेले, आपणही त्यांच्यासोबत जावे असे वाटले असेल ना? नाही, माझी आई म्हणते माझे आपल्याशी लग्न झाले आहे. आता हेच माझे शिल्पा माईकडे बघून बोलतो, चालेल की? माझी आई म्हणते माझे आपल्याशी लग्न झाले आहे. आता हेच माझे घर असे ती म्हणाली. तर मग मी घेऊ पाठी यांचे, आजपासून आपण शिकायला नको नको, आमच्या घरात स्त्रियांनी शिकणे दार्जिने नाही आहे. आमच्या आत्याबाई लिहावाचा वयात शिकल्या, व्यंकटेश स्तोत्रही म्हणायच्या त्या, पण विधवा झाल्या. त्यांना देवबाप्पाने शिक्षा केली असेच सगळेजण म्हणतात. असे काही नसते रमाबाई. नको, पण विषयाची परीक्षाच कशाला घ्यायची? तुम्ही जर मला शिकवले तर देव गणपती बाप्पा तुम्हाला आणि मला दोघांनाही शिक्षा करेल. आमच्या अण्णांना स्त्रियांनी शिकलेले आवडत नाही. ते माझी तोंड आयुष्यभर पाहणार नाही. मला तुम्ही दुसरं काहीही सांगणार आवडतं. हे पहा, आम्ही पाटी पेन्सिल घेऊन देतो. शिक्षणाच्या बाबतीत लोकांमध्ये अंधश्रद्धा, विपरीत विचार खूप पसरले आहेत, हे आज पुन्हा एकदा जाणवले. पण आपण यावर तो विचार करावा, याचे मूळ शोधावे, याचे पाश कायमचे तोडणे महत्वाचे आहे. म्हणजे आपण काय सांगितलं ते मला काही कळलं नाही, पण आपले बोलणे मला जागरी वाटते. काहीतरी वेगळं घडणार असंच वाटते. माझी आई म्हणते पतीने सांगितलेल्या ऐकणे स्त्रियांचे कर्तव्य आहे. तर मग मी ह्या पाठांचे आजपासून आपण श्री गणेशाकडून मुळाक्षरे 12 लिहायला सुरुवात करू. मला त्याप्रमाणे मी करेन. काय झालंय आम्ही निरोप झाला तुम्हा तेव्हा खाली आली स्वामी. काय झाले बोलणे माधवाशी? ते आम्हाला लिहावाचा वय शिकण्यासाठी वर बोलणं झालं. काय सांगता? लिहावेस वाटत आम्हाला काही हे चालणार नाही हो, हे खपणार नाहीये. आपली परंपरा जपायला हवी का नको? जपायला हवी ना, मान डोलवू नका, तसे वागा म्हणजे झाले. आता आम्ही कोणाला काहीच सांगणार नाही आणि सगळ्यांचं ऐकून घेणार, म्हणजे झाडे गेल्यासारखी होणार नाही. मिस हाफड तुम्हाला इंग्रजी शिकवायला आजपासून रोज येते. हो, मला इंग्रजी शिकायचं आहे, वाचायचं आहे. काय इंग्रजी शिकायचे वाचायचे आहे? ते तुमचे माडीवर हापीस आहे ना, तिथे शिका. नाहीतर नाचा. ही मंडप येतील आणि भर तुम्ही फिरता तिला शिवून हे काही चालणार नाही. तुम्ही माडीवरती बसा आणि जेवणाचे ताट सुद्धा वरती पाठवू. काय बाया व्यक्ती आम्ही आहोत ना इथं लावायला तुमच्यासाठी. आपण साफ आलेला आहे. आणि बरं का, मिस हाफड शिवल्या म्हणून स्नान करण्याचे काही कारण नाही आहे. केवळ वस्त्रांतर धरावे. हे पहा, घरातील बायका तुम्हाला नेहमीच बोलत लावतील, त्याला काही उपाय नाही. पण आपण त्याचा फार विचार करू नये. त्यांना उद्धट काही बोलू नका, त्यांच्याशी उत्तरे करू नका. शांत मनाने अभ्यास करा. होय, आपण सांगितल्याप्रमाणे शिकवून गेल्यानंतर मी केवळ वस्त्रांतरच करेन आणि आपण शांत चित्ताने अभ्यासही करेन. बरं, आज आर्य महिला समाजाची सभा आहे. तुम्ही तिथे वेळेत हजर राहणार
सगळे जाऊन आलात वाटतं. शिव घरात वाढावयास घ्यायचे नाही हो. तुम्ही ना तुम्ही ह्या बायकांना कालची हलकी कामं करून छान दिसत नाही. तुम्ही ना असे करा, मांडीवर जाऊन मांडवी लावून बसा. नाहीतरी काय, पूर्वीसारखी लोक आपल्याला जपत होते, आता कोण बाई जपत नाही. ती देवी बाई 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 बाई. आजचा हल्ला जोराचा होता बुवा, पण हे पहा, लोक किती काही म्हणतो तरी तुम्ही रडू नका. तुम्ही एकटे नाही आहात, मी आहे ना तुमच्यासोबत. काळजी करण्याचे कारण नाहीये. तुम्ही असे रडला की माझ्या मनात काळवा होते. तुम्ही नेहमी करू शकते, हीच आमची इच्छा आहे. आपल्या सहवासात मी कायम सुखी आणि खुशच असते आणि आपल्या या आगळ्या वेगळ्या संसारात ती आनंदी आणि समाधानी आहे. देणारा तारणारा तो गणपती बाप्पा समर्थ आहे.